माझं एवढंच मत आहे की ही दुर्घटना जी घडली, ही जे काही कृत्य त्या ठिकाणी घडलं, याचा निषेध आम्ही सर्वजण करतोच. पण मग आता महिला आयोग त्याचं अध्यक्षपद हे जे मोकळं आहे, त्या पदावर निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर मॅडम यांची नियुक्ती तरी करण्यात यावी, नाहीतर निवृत्त IAS मध्ये मेधा गाडगीळ यांची नियुक्ती तिथं करण्यात यावी. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे जे श्रीभूण हत्यावर त्या ठिकाणी काम करतात त्यांचं करण्यात यावं. मनीषा गुप्ते यांची तरी करण्यात यावी. कुणीही करा, पण राजकीय व्यक्ती त्या महिला आयोगावर बसला नाही पाहिजे याची दक्षता सरकारकडनं त्या ठिकाणी करण्यात यावी अशी एक विनंती करतो. आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सातत्याने होतं असं की फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही निर्माण करा, लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करा. पण आजचं जर आपण तिथं रूल बुक बघितलं तर त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये कुठेही फास्ट ट्रॅक कोर्टला तिथं प्रोव्हिजन नाही आहे, त्याला स्पेशल परवानगी लागते. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे, शक्ती कायदा जो अधिवेशनामध्ये पास करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये, पण केंद्र सरकारने त्या कायद्याला त्या ठिकाणी नकार दिला, तो परत पाठवला. तो शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ड आहे. म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाहीतर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे. त्याच्याचबरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी. आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या.